चलो गुड इव्हिनिंग एव्हरीवन. बँक ऑफ महाराष्ट्राची 2 दिवसांपूर्वी एक ॲडव्हर्टाइजमेंट पब्लिश झाली होती, ज्याच्यामध्ये 300 स्केल 2 ऑफिसरच्या जागा आणि 100 स्केल 3 ऑफिसरच्या जागा, या जागांसाठी ही नोटिफिकेशन पब्लिश झाली आहे. टेंटेटिव्हली 1 ते 2 वर्षामध्ये ही ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे रिपीटेडली येत असते बघा. तर जे लोक सध्या प्रायव्हेट बँकेमध्ये काम करतायत किंवा नॅशनलाइज बँकांमध्ये काम करतायत किंवा ग्रामीण बँकांमध्ये काम करतायत, असे लोक ज्यांना वाटतंय की नॅशनलाइज बँकेमध्ये मी यायला पाहिजे, म्हणजे प्रायव्हेट आणि आरआरबी वाल्यांना वाटू शकतं की मी नॅशनलाइज मध्ये यायला पाहिजे. जे ऑलरेडी नॅशनलाइज मध्ये काम करतायत पण प्रमोशन अजून झालं नाही, अजून प्रमोशन व्हायला 1-2 वर्षांचा वेळ लागू शकतो. पण तसं जर बघितलं तर आता मी या नोटिफिकेशनसाठी एलिजिबल आहे, तर अशा लोकांसाठी एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे स्केल 2 ऑफिसर बनण्याची किंवा स्केल 3 ऑफिसर बनण्याची. आता स्केल 2 ऑफिसर असेल, स्केल 3 ऑफिसर असेल, यांच्यासाठी नेमकी एलिजिबिलिटी काय काय, कोण कोण लोक अप्लाय करू शकते, याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण माहिती घेऊया. हा व्हिडिओ जो आहे याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस काय असेल, कशा पद्धतीने असेल, हे सगळे व्यवस्थित बघा. बऱ्याच लोकांचा असाही डाऊट्स असू शकतो की सर आम्ही कमर्शियल बँकां म्हणजे नेमकं काय, शेड्यूल बँक म्हणजे नेमकं काय, याच्याबद्दलही आम्हाला क्लॅरिटी द्या. तर त्याही डाऊट जे आहे ते शेवटच्या 5 मिनिटांमध्ये मी या व्हिडिओमध्ये डिस्कस करतोय. तर ओव्हरऑल ही जी रिक्रुटमेंट आहे स्केल 2 आणि स्केल 3 ऑफिसरची बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये, आता जे लोक ऑलरेडी प्रायव्हेट बँकांमध्ये काम करतात त्यांच्यासाठी दरवर्षी असे मिनिमम 1 ते 2 ऑपॉर्च्युनिटीज येतात बघा. रिसेंटली स्टेट बँक ऑफ इंडियाची सर्कल बेस ऑफिसरची रिक्रुटमेंट आली होती सीबीओची, त्याच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये चांगली रिक्रुटमेंट, जे लोक यापूर्वी प्रायव्हेट बँकांमध्ये ग्रामीण बँकांमध्ये काम करत होते त्यांनी नॅशनलाइज बँकांमध्ये एंट्री केली या माध्यमातून, आणि चांगला पगार असेल, त्यानंतर ग्रोथ चांगली नॅशनलाइज बँकांमध्ये, त्यामुळे यासाठी बऱ्याच जणांना अप्लाय करावं वाटतंय. जर तुम्ही डायलेमामध्ये असताल, तुम्ही म्हणजे सध्या तुम्ही बिंदास्त अप्लाय करून टाका, टेन्शन घेऊ नका, कारण ही एक चांगली अपॉर्च्युनिटी नॅशनलाइज मध्ये येण्याची. मागच्या 5 वर्षामध्ये जर बँक ऑफ महाराष्ट्राची ग्रोथ तुम्ही बघितली तर मागच्या 5 वर्षामध्ये बँक ऑफ महाराष्ट्र मॅक्सिमम पॅरामीटर्सवर 1 नंबरला आहे देशातल्या सगळ्या नॅशनलाइज बँकांमध्ये. त्यामुळे चांगल्या पद्धतीने मागच्या 5 वर्षामध्ये ही बँक जी आहे ही ग्रो झाली आहे. आता इलिजिबिलिटी नेमकी काय काय असेल तर बघा, एज्युकेशनल क्वालिफिकेशन जे आहे हे आहे एनी ग्रॅज्युएट. मग तुम्ही स्केल 2 ला अप्लाय करताय किंवा स्केल 3 ला अप्लाय करताय, कुठल्याही पोस्टला तुम्ही अप्लाय करताना जर तुम्हाला स्केल 2 ला अप्लाय करायचंय, स्केल 2 साठी तुम्ही अप्लाय करतायत, तर मग मिनिमम 60% सोबत तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असलं पाहिजे. आणि जर स्केल 3 ला अप्लाय करतायत तरी तुमचं ग्रॅज्युएशन 60% सोबत आपलं कंप्लीट झालं पाहिजे. मग ग्रॅज्युएशन कशातून असावं असं काही स्पेसिफिक दिलेलं नाही. हे जो ऑर वाला जो पार्ट दिलाय किंवा हे JIB CIB वाला जो पार्ट दिलाय हा डिझायरेबल आहे, हा कंपल्सरी नाहीये. जसं मागे सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ॲडव्हर्टाइजमेंट मागे येऊन गेली, सेंट्रल बँक ऑफ इंडियाची ॲडव्हर्टाइजमेंटचे ऍप्लिकेशन फॉर्म पण सध्या चालू आहे, त्याच्यामध्ये JIB CIB कंपल्सरी. आता प्रायव्हेट बँकवाले लेकर JIB CIB देत नाहीत किंवा ते एम्प्लॉईज JIB CIBचा काही संबंध येत नाही, कारण त्यांना त्याच्यानुसार इन्क्रीमेंट लागतच नाही. नॅशनलाइज मध्ये याला इन्क्रीमेंट लागतं, त्यामुळे JIB CIB यांचं म्हणणं होतं कंपल्सरी पाहिजे. तसं बँक ऑफ महाराष्ट्रवाल्याने JIB CIB काही कंपल्सरी ठेवलं नाही, ते डिझायरेबल सांगितले. डिझायरेबल म्हणजे असलं तर चांगली गोष्ट आहे, नसलं तर काही प्रॉब्लेम नाही, विदाऊट JIB CIB तुम्ही बँकेत एंट्री करू शकता. पण ग्रॅज्युएशनला मात्र 60% पाहिजे. जर तुम्ही SC ST PWD कॅन्डिडेट असेल किंवा OBC कॅन्डिडेट असेल तर मग मात्र तुम्हाला 55% अट आहे, तुम्हाला 60% ची सुद्धा अट या ठिकाणी नाहीये. आता दोन्ही पोस्टसाठी मी तुम्हाला सांगितलं की मिनिमम ग्रॅज्युएशन पाहिजे विथ 60% तुम्हाला ग्रॅज्युएशनला असावे जर तुम्ही जनरल EWS कॅटेगरीमध्ये बिलॉंग करतात. OBC SC आणि ST साठी तुमचं ग्रॅज्युएशन जे हे 55% पर्यंत पण जर असेल तरी चालतं. आता वर्क एक्सपिरियन्स यासाठी काय अनुभव लागतो, तर जर तुम्ही स्केल 2 साठी अप्लाय करताय तुम्हाला मिनिमम शेड्यूल कमर्शियल बँकमध्ये मिनिमम 3 वर्षांचा एक्सपिरियन्स पाहिजे. शेड्यूल कमर्शियल बँकेमध्ये कोणकोणत्या बँका येतात, ग्रामीण बँका येतात, नॅशनलाइज बँका येतात आणि प्रायव्हेट बँका येतात. कोऑपरेटिव्ह बँका याच्यामध्ये येत नाही, त्यानंतर अर्बन बँका याच्यामध्ये येत नाही. याच्यामध्ये ज्या बँका येतात त्या येतात ग्रामीण बँका, प्रायव्हेट बँका, नॅशनलाइज बँक या बँका येतात. इव्हन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, जसं आपल्याकडे जर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन म्हणलं तर मुथूट फायनान्स वगैरे, तर हे पण नाही, कारण त्यांनी स्पेसिफाय केले एनी शेड्यूल कमर्शियल बँक नॉट फायनान्शियल इन्स्टिट्यूशन. त्यामुळे जर तुम्ही उज्जीवन फायनान्समध्ये असेल किंवा इतर कुठल्या फायनान्समध्ये असेल, बजाज फायनान्समध्ये वगैरे, तर तुम्ही यासाठी एलिजिबल नाही आहेत. पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स काय असतो सर, बघा जेव्हा तुमचं ग्रॅज्युएशन झालं त्यानंतर तुम्ही बँकेची तयारी केली आणि नंतर तुमचं बँकेत सिलेक्शन झालं, याला म्हणतात पोस्ट क्वालिफिकेशन. म्हणजे बरेचदा असं होतं की एखादा प्रायव्हेट बँकेचा एम्प्लॉई असेल, तो ग्रॅज्युएशन व्हायच्या अगोदरच जर लागला असेल तर ते एक्सपिरियन्स काउंट केला जात नाही,
कारण मिनिमम तुमचं ग्रॅज्युएशन पाहिजे, ग्रॅज्युएशन झालेल्याच्या डेट पासून आजपर्यंत म्हणजे 25 जुलैचे लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन आहे, तोपर्यंत तुमचं मिनिमम 3 वर्षांचं एक्सपिरियन्स पाहिजे स्केल 2 साठी आणि मिनिमम 5 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे स्केल 3 साठी. स्केल 3 ला यांनी सांगितलं की एक्सपिरियन्स इन बघा 5 वर्षांचा एक्सपिरियन्स पाहिजे तर कॅन्डिडेट शुड हॅव मिनिमम 1 इयर एक्सपिरियन्स एज अ ब्रांच मॅनेजर आणि ब्रांच मॅनेजरचं मिनिमम 1 वर्ष एक्सपिरियन्स पाहिजे. म्हणजे 4 वर्ष तुम्ही जनरल बँकिंग ऑफिसर प्लस 1 वर्ष तुमचं ब्रांच मॅनेजरचा एक्सपिरियन्स पाहिजे. मात्र स्केल 2 ला अशी काही अट नाही आहे. स्केल 2 ला फक्त डायरेक्ट 3 वर्षांचा एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे, ब्रांच मॅनेजरचा असावा असं कंपल्सरी नाहीये. तर या पद्धतीने हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे. आता एज लिमिट काय तर बघा एज लिमिट आहे यासाठी 25 ते 35 वर्ष जनरल आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेटसाठी. जर तुम्ही ओबीसी कॅटेगरीला बिलॉंग करत असाल तर 38 पर्यंत फॉर्म भरता येतो. जर तुम्ही SC ST ला बिलॉंग करत असाल तर वय वर्ष 40 पर्यंत चालतं. जर PWD असेल तर 10 वर्षांचं एक्झम्पशन म्हणजे 45 पर्यंत फॉर्म भरू शकता. अशा पद्धतीचा एक्सपिरियन्स आहे, अशा पद्धतीचं एज लिमिट आहे. आता सिलेक्शन प्रोसेस काय तर सिलेक्शन प्रोसेस काय बघा यांची एक सिंगल एक्झाम होणार आहे, इंटरव्ह्यू होणार. एक सिंगल एक्झाम आहे, प्री मेन्स असं काही नाही, एक सिंगल एक्झाम आहे. 4च विषय आहेत एक्झाम मध्ये पण त्याच्याबद्दल पण आपण पुढे समजून घेऊया. त्या सिंगल एक्झाम मध्ये 4 विषय 4 विषयावर तुम्ही परीक्षा द्यायची. परीक्षा पास झाला तुम्ही इंटरव्ह्यूला क्वालिफाय होणार आणि ते इंटरव्ह्यूच्या माध्यमातून तुमचं सिलेक्शन होणार. सिंगल एक्झामला वेटेज आहे 75% आणि एक्झाम इंटरव्ह्यूचं वेटेज आहे 25%. म्हणजे एक्झाम मध्ये जे तुमची 200 मार्कांची परीक्षा आहे त्या 200 मार्कांपैकी मला वाटतं 150 मार्कांची परीक्षा आहे. 150 मार्कांपैकी तुमचं जे एक्झाम आहे त्यातले 75 मार्कच कन्सिडर केले जातील. म्हणजे 150ला 75 म्हणजे 2 मार्काला 1 मार्क कन्सिडर केला जाईल आणि इंटरव्ह्यू जो होईल त्यातले त्या इंटरव्ह्यूला 25% कन्वर्ट करून क्लब करून मग मेरिटनुसार तुमचं फायनल सिलेक्शन होईल. म्हणजे फक्त एक्झामवर किंवा फक्त इंटरव्ह्यूवर नाही तर 75% एक्झाम आणि 25% इंटरव्ह्यूचं वेटेज आहे. फॉर्म कधी भरायचा आहे 13 जुलैपासून 25 जुलैपर्यंत लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन आहे. 13 जुलैपासून 25 जुलैपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आता याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस जसं बोललो की एक्झाम पॅटर्न काय तर बघा एक्झाम पॅटर्न यांचा कसा आहे. एक्झाम पॅटर्न जो आहे हा एक्झाम पॅटर्न यांचा असा आहे की 4 विषय तुम्हाला दिले, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि बँकिंग अवेअरनेस किंवा फायनान्शियल अवेअरनेस ज्याला आपण प्रोफेशनल नॉलेजमध्ये फायनान्शियल अवेअरनेस आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर इंग्लिशचे 20 क्वेश्चन 20 मिनिटं, क्वांटचे 20 क्वेश्चन 20 मिनिटं, रिझनिंगचे 20 क्वेश्चन 20 मिनिटं आणि प्रोफेशनल नॉलेजचे 90 क्वेश्चन 60 मिनिटं. अशा पद्धतीने 150 क्वेश्चन आणि 2 तासांचा वेळ आहे. आता याच्यामध्ये काय सांगितलंय बघा क्वांट, रिझनिंग, इंग्लिश तर आपल्याला माहिती आहे पण प्रोफेशनल नॉलेजमध्ये काय विचारले त्यांनी खाली सांगितलंय द टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज मे कन्सिस्ट ऑफ बँकिंग रिलेटेड क्वेश्चन्स. म्हणजे बँकिंग अवेअरनेस ज्याला आपण म्हणतो डे टू डे लाईफमध्ये तुम्ही सध्या जे बँकिंगमध्ये काम करतात त्या बँकांच्या कामावर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे असं यांचं म्हणणं आहे. सोबत देर इज नो निगेटिव्ह मार्किंग, याच्यामध्ये कुठेही निगेटिव्ह मार्किंग नाहीये. त्यामुळं 150 पैकी 150 अटेम्प्ट करून आले तरी चालेल कारण तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॉर्मलायझेशन होणार नाही कारण सिंगल एक्झाम होणार आहे. मग सिंगल एक्झामच्या माध्यमातून सिंगल शिफ्टमध्ये एक्झाम होईल, नॉर्मलायझेशनचा काही प्रकार नाही. त्यामुळे डायरेक्ट तुम्ही 150 पैकी 150 जरी अटेम्प्ट करून आले की चला सर मला 70-80 क्वेश्चन सहज जमत होते, 100 क्वेश्चन मला सहज जमत होते, बाकी पुढचे क्वेश्चन मला नाही जमले, मग मी तुक्के मारू शकतो का तर ती रिस्क तुम्ही घ्यावी. मी तुम्हाला म्हणणार नाही तुक्के मारून याच म्हणून, पण जर तुम्हाला असं वाटतंय की मला काही क्वेश्चन जमत नाही मी रिस्क घ्यावी का ते तुम्ही तुमच्या लेवलला घेऊ शकता. तुक्के मारणं हे कुणालाच परवडण्यासारखं नसतं कारण तुक्क्यामध्ये काय होतं जेव्हा तुक्के आपण मारतो तेव्हा त्याचे काय मार्क आपल्याला भेटत नाहीत. पण इथं निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे जे करेक्ट आले त्याचे निगेटिव्ह होण्याचे चान्सेस नाही. त्यामुळे तुक्के मारण्याची रिस्क तुम्ही तुमच्या लेवलला घेऊ शकता, त्यात काही रिस्क म्हणण्यासारखं काही नाहीये. आणि हा सगळ्यांसाठी नियम आहे. सर तुम्ही असं का बोलताय तर मी सगळ्यांनाच सांगतोय, त्यामुळं असं नाही की मी एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला बोलतोय की तू बाबा मार तुक्के तू मारू नको, तुम्ही तुमच्या लेवलला ते करू शकता. आता ही एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी क्वालिफाय करण्यात येईल. जे लोक ही एक्झाम क्वालिफाय होतील अशा लोकांना इंटरव्ह्यूसाठी बोलण्यात येईल आणि मग तुमचा इंटरव्ह्यू जो आहे तो इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाईल. आता याच्यामध्ये हा फॉर्म भरत असताना काही लोकांना जे कॉमन डाऊट्स मला वाटतं की अशी येऊ शकतात, या डाऊट्स बद्दल मी थोडंसं डिस्कस करतो आणि मग त्यानंतरही तुमच्या मनात काही डाऊट्स राहिले तुम्ही मला पर्सनली वाटल्यास त्या नंबरला मेसेज, व्हॉट्सअप मेसेज किंवा टेलिग्रामला मेसेज करू शकता. त्या रिगार्डिंग तुम्हाला काही डाऊट आला तर मला विचारा डेफिनेटली. आता प्रोबेशन पिरियड काय असतो बघा, डे 1 पासून जेव्हा तुम्ही बँक जॉईन केली तेव्हापासून तुमचा एक्सपिरियन्स काउंट होणं चालू होतो. पण सुरुवातीला इनिशियली प्रत्येक बँकेचा एक प्रोबेशन पिरियड असतो. तसं यांनी पण सांगितलंय की 6 महिने तुम्हाला प्रोबेशनवर काम करावं लागेल. 6 महिने अनइग्लिजिबल टाइम आहे. या प्रोबेशन पिरियडमध्ये आजपर्यंत कधी कुणाला काढून टाकलं नाही हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. तुम्ही पण प्रायव्हेटमध्ये, नॅशनलाइजमध्ये, ग्रामीण बँकांमध्ये काम केलंय. त्यामुळं या ड्युरिंग प्रोबेशन पिरियड कधी कुणाला काढून टाकत नाही. तो प्रोबेशन पिरियड नॉमिनल एक फॉर्मॅलिटी म्हणून असतो.
त्यानंतर मात्र सर्व्हिस बॉन्ड आहे. ज्या दिवशीपासून तुम्ही जॉईन करणार त्या दिवशीपासून 2 वर्ष तुम्हाला मिनिमम सर्व्हिस त्या बँकेत करावं लागेल. जर तुम्ही ड्युरिंग 2 इयर्स तुम्ही जर बँकमध्ये सोडून दिली तर मग मात्र तुम्हाला 2 लाखांचा सर्व्हिस बॉन्ड आहे. जर तुम्ही ड्युरिंग 2 वर्षाच्या दरम्यान त्या दरम्यान जर तुम्ही बँक अचानक सोडून देतायत तर मग अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला 2 लाख त्या बँकेला द्यावे लागतील, असं त्यांचं म्हणणं आहे. हा सर्व्हिस बॉन्ड आहे. हा सर्व्हिस बॉन्ड डे 1 पासून चालू होईल. याच्याबद्दल पण नोटिफिकेशन मध्ये क्लिअर कट मेन्शन केलंय. जसं आता मी सांगितलं यापूर्वी पण की कोऑपरेटिव्ह बँकांवाले, जसं डीएनएस बँकेच्या 1-2 लोकांचा फोन आला होता की सर आम्ही यासाठी एलिजिबल आहेत का, तर नाही, कोऑपरेटिव्ह बँकेवाले यासाठी एलिजिबल नाही, कारण तुमची शेड्यूल कमर्शियल बँक नाही, तुमची कोऑपरेटिव्ह बँक आहे. तर कोऑपरेटिव्ह बँक किंवा पतसंस्था असेल किंवा आपल्या गावाकडच्या सोसायटीज ज्याला आपण म्हणतो त्या असतील, या लोकांना याच्यामध्ये फॉर्म भरता येत नाही. ग्रामीण बँका ना, प्रायव्हेट बँकांना आणि पब्लिक सेक्टर बँकांना, या 3च कॅटेगरीच्या लोकांना फॉर्म भरता येतो. फायनान्शियल इन्स्टिट्यूशन सुद्धा नाही. नॅशनलाइज बँकेच्या लोकांनी अप्लाय करावं का? गणेश महाजन सध्या पंजाब अँड सिंध बँकेत आहे. गणेश महाजनचं म्हणणं होतं की मी सध्या ऑलरेडी पंजाब अँड सिंध बँकेत जॉब करतोय, मी अदर स्टेटमध्ये आहे, तर मी अप्लाय करायला पाहिजे का, सो दॅट मला महाराष्ट्रात जॉईनिंग मिळेल. तर बघा, आता हे स्केल टू स्केल 3 ऑफिसरची रिक्रुटमेंट आहे. त्यातल्या त्यात तुम्ही ज्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय तिथून 2-4 वर्ष 5 वर्ष तुम्ही ऑलरेडी काम केले, तिथून तुम्ही अचानक इथं शिफ्ट होऊन आल्यानंतर तुम्हाला गॅरंटीज नाही की तुम्हाला महाराष्ट्रात जॉईनिंग मिळेल. बँक ऑफ महाराष्ट्राच्या एन नंबर ऑफ ब्रांचेस महाराष्ट्रामध्ये आहे, खूप जास्त ब्रांचेस महाराष्ट्रामध्ये आहे. सो दॅट चान्सेस आहेत की तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जॉईनिंग महाराष्ट्रात मिळू शकते. पण फक्त तेवढ्या एका क्रायटेरियावर तुम्ही जर फॉर्म भरत असाल तर मला तो थोडासा वेगळा वाटतो. कारण ऑलरेडी जर तुम्ही चांगल्या ऑर्गनायझेशनमध्ये काम करताय आणि चांगल्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्हाला चांगलं कम्पेन्सेशन होते, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, फॅसिलिटीज चांगल्या आहेत, कामाचा लोड तेवढा नाही आहे, तर मग अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं जिथे तुम्ही आहात तिथे चांगलं आहे. जर तुम्ही ऑलरेडी स्केल 1 आहात आणि स्केल 2 म्हणून तुम्हाला यायचं आहे की स्केल 1 आहे आणि माझ्या बँकेत मला इमिडिएटली प्रमोशन वाटत नाही की इमिडिएटली होईल म्हणून, त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मग त्या केसमध्ये तुम्ही येऊ शकता. पण ट्रान्सफर पॉलिसी हा एकमेव क्रायटेरिया किंवा एकमेव पॅरामीटर मला वाटतं नसावं. कारण बरेच आपले जुने लोक आहेत जे ऑलरेडी एएफओ म्हणून बाहेरच्या राज्यात जॉब करतात, अदर स्टेटमध्ये एएफओ म्हणून ऑलरेडी तुम्ही बाहेरच्या राज्यात जॉब करतात. आता तुम्ही अचानक इकडे अप्लाय करावं, इकडे अभ्यास करून इकडे यावं आणि अचानक पुन्हा जर तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र अदर स्टेट जर दिलं तर मग तुमच्यासाठी रिस्क येऊन जाईल. त्यामुळं एवढी मोठी रिस्क तुम्ही घेऊ नये. अप्लाय करायचं तुम्ही अप्लाय करावे. आता मी गणेशलाही बोलताना सांगितलं की बाबा अप्लाय कर, अप्लाय करून परीक्षा दे, फॉर्म भर, परीक्षा दे. ऐन वेळेवर आपण बघूया, कारण जरी समजा तू जॉईन नाही केलं तरी बाकीच्या कोणाचं नुकसान होणार नाही, कारण वेटिंग लिस्टमध्ये नंतर त्यांचं फायनल सिलेक्शन होणारच आहे. त्यामुळे असंच तसं काही टेन्शन नाही. तर ज्यांना वाटतंय की ज्यांच्या मनात हा एक डायलेमा आहे की मला अप्लाय करावं की नाही करावं, अशा लोकांनी करून पश्चाताप केलेलं कधी पण चांगलं. म्हणजे अप्लाय करा, फॉर्म भरा, अप्लाय करा, परीक्षा द्या, इंटरव्ह्यू द्या, फायनल सिलेक्शन होऊ द्या, त्यानंतर आपण डिसाईड करू शकतो की आपल्याला करायचंय की नाही करायचंय. आता याच्यामध्ये मी अगोदर पण सांगितलं की याच्यामध्ये नुकसान काही नाही की बाकीच्या लोकांचं काही नुकसान आहे का, नाही, अदरवाईज त्याच्यात काही नुकसानच नाही. कारण अप्लाय केलं ना प्रत्येक व्यक्ती सिलेक्शन होईल याची पण गॅरंटी नाही आहे, पहिली गोष्ट, कारण त्याला अभ्यास पण करायचा आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, अप्लाय केलं आणि एखाद्याने जॉईन नाही केलं, काय हरकत नाही, वेटिंग लिस्टमध्ये सेकंड व्यक्तीचं क्लिअर होणारच आहे. त्यामुळं रिस्क ही कुणासाठीच काहीच नाही. त्यानंतर इफ ऍप्लिकेशन रेशो लेस दॅन 1:10, म्हणजे एका जागेसाठी जर 10 पेक्षा कमी ऍप्लिकेशन आले असं नोटिफिकेशन मध्ये दिले. यांचं म्हणणं आहे की एका जागेसाठी जर 10 पेक्षा कमी ऍप्लिकेशन आले मग अशा परिस्थितीमध्ये काय, तर अशा परिस्थितीमध्ये यांचं म्हणणं आहे आम्ही इंटरव्ह्यूज घेऊ, फक्त आम्ही परीक्षा वगैरे घेण्याच्या नादात पडणार नाही. म्हणजे एका जागेसाठी एकापेक्षा 10 ऍप्लिकेशन आले, म्हणजे एका जागेसाठी 10 पेक्षा जास्त ऍप्लिकेशन आले तरच आम्ही परीक्षा घेऊ. अदरवाईज आम्ही एका जागेसाठी 10 पेक्षा कमी ऍप्लिकेशन आले, ऍप्लिकेशन सॉर्ट आउट करतील आणि डायरेक्टली इंटरव्ह्यू घेतील. तर ही एक अपॉर्च्युनिटी आहे की जर नंबर ऑफ ऍप्लिकेशन कमी आले तर परीक्षा पण होणार नाही, त्यामुळं चांगले चान्सेस आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झाम. एक्झामची डिफिकल्टी लेवल कशी असेल? एक्झामची डिफिकल्टी लेवल फार कंपॅरेटिव्हली इझी पण नसेल पण एकदम डिफिकल्ट पण नसेल. मी असं म्हणेल पीओ लेवलची प्री लेवलची एक्झाम असू शकते, पीओ प्री लेवलची एक्झाम असू शकते किंवा एसओ प्री लेवलची, हार्डली हार्ड त्यातल्या त्यात जर तुम्हाला बोलायचं झालं तर एसओ किंवा प्री लेवलची, पीओ किंवा एसओ प्री लेवलची एक्झाम असेल. मेन्स लेवलची तर एक्झाम कधीच असू शकत नाही, कारण इथं जे लोक काम करतायत हे ऑलरेडी बँकांमध्ये काम करतायत, यांचा संपर्कच या अभ्यासक्रमाशी जवळजवळ 3-4 वर्षापासून नाही आहे. त्यामुळे खूप डिफिकल्ट लेवल एक्झाम आली जरी समजा चुकून मी बोलतोय नाही सर एक्झाम डिफिकल्ट आली तरी काही टेन्शन घेऊ नका, ती सगळ्यांसाठी डिफिकल्ट आहे. आता या रिलेटेड जर तुम्हाला काय गायडन्स पाहिजे असेल, एक्झाम रिलेटेड काय गायडन्स पाहिजे असेल तर त्याचा मी एक वेगळा व्हिडिओ बनवेलच की एक्झाम गायडन्स पाहिजे असेल, तुम्ही त्याच्या रिलेटेड कमेंट बॉक्समध्ये टाका की हा एक्झाम रिलेटेड काय गायडन्स पाहिजे. मग मी कमेंटमध्ये जर तुमच्या कमेंट्स आल्या एक्झाम गायडन्स रिलेटेड काही व्हिडिओ बनवा तर एक व्हिडिओ बनवून देईल त्याच्यामध्ये. बाकी ऍप्लिकेशन करताना काय, फॉर्म भरताना काय डाऊट्स जर तुम्हाला आले
तर मला या पर्सनल नंबरवर तुम्ही माझ्या व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामला मेसेज करा, मी तुम्हाला रिप्लाय करून देईल. ठीक आहे. तर एवढंच महत्त्वाचं अपडेट जे हे तुमच्या समोर द्यायचं होतं. बाकी जे लोक एलिजिबल आहेत डेफिनेटली सगळ्यांनी फॉर्म भरा. सगळ्यांना या पुढच्या प्रोसेससाठी ऑल द बेस्ट.